सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 16वा. मावळवीत विश्वभासू नवल उदयला चंडाशू अदयब्जिनी विकासू वंदू आता जो अविद्या राती रुसोनिया गिडी ज्ञाना ज्ञान चांदनिया जो सुदिनो करी ज्ञानिया स्वबुधाचा जेने विवडतीये सबळे लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे सांडिती देहंतेची विसाळे जीव पक्षी लिंग देह कमळाचा पोटी विचू तया चिदभ्रमाचा बंदी मोक्षू जयाचा उदयला होय शब्दाच्या आसकडी वेदनदीच्या दुहिथडी आरडत विदेह वेडी बुद्धी बोधू तया चक्रवाकाचे मिथुन सामस्याचे समाधान भोगावी जो चिदगगन भुवन दिवा जेने पाहलिया पहाटे बिदाची चोर वेळ फिटे रिगती आत्मनुभव वाटे पांथिक योगी दयाचेने विवेक किरण संगे उन्मेक सूर्यकांत फुगणे दीपले जळिते दाने संसाराचे दयाचा रश्मीपुंज निवारू होता स्वरूप विखरी स्थिरो ये महासिद्धीचा पुरु मूर्ख जडते तो प्रत्येक बोधाच्या मथाया सोहंतीचा माध्यांती आलिया लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी ते वेळी विश्व स्वप्न सहिते कोण अन्यथा मते निद्रेते सांभाळी निरेची जेथे मायारात मनोनी अदय बोधपाटणी तेथ महानंदाची दाटणी मग सुखानुभवाचे भूतेचे घेणी देणे मानदावू लागते किंबहुना ऐसे मुक्त कैवल्य सुदिवसे सदा लाहिजे का प्रकाशे जयाचेने जो निज धाम योमाचा रावो उदयलाचे उदय जत खेवो फेडी पूर्वादी दिशाशी ठावो उदयस्तुचा न दिसने नशी मावळवी दोही झाकिले ते सौघ पालवी काय बहु बोलो ते आघवी उखाची आणि तो अहोरात्रीचा पैलकडू काणे देखावा ज्ञान मात्रडू जो प्रकाशे विना सुरवाडू प्रकाशाचा तया चिद सूर्या निवृत्ती आता नमो मनो पुडती जे बाधका येई जतसे स्तुती बोलाच्या देवाचे मैमान पहुनिया स्तुती तरी येई जे चांगावया जरी स्तव्य बुद्धीची लया जाईजे का जो सर्व निनिया जाणीजे मौनाच्या मिठ्या वाणीजे काहीच न होणी आणि जे आपण पया जो तया तुझ्या उपदेशासाठी पंचती मध्यमा पोटी सुनी परेसिनी पाटी वैखरी विरे तया तू ते मी सेवकपणे लेववी बोल कथा स्तोत्राचे लेणे हे उपसहावेही मनता उणे अदयतानंदा हरिरंके अमृताचा सागरो देखील या पडे उचिताचा विसरू मग करू धावे पावणेरू शाकाचा तया तेत शाकुही किरबहुत म्हणावा तयाच्या हर्षवेगची तो घ्यावा उजळोनी दिव्य तेजा हातीवा ते भक्तीचे पहावे बाळा उचित जाणणे होये तरी बाळकपणाची ती आहे परिसाचची एरी माये म्हणून तोषे हा गावरसे भरले पाणी पाठी पाय देत आले ते गंगा काय म्हणितले परती सरो जी भृगूच्या कैसा उपकारो की तो मानवनी प्रियोपचारो तोषोनिया शारंग धरू गुरुत्वाशी की अंधारे खतेले अंबर झाले या दिवसनाथा समोर तेने तया ते पहा सर म्हणितले काही
देवी भेद बुद्धीची तुडे घालवणे सूर्यलेशाचे कंटाळे तुकी ग्लासी ते की वेळे उपसाही जो जो जिही ध्यानाचा डोळा पाहिलासे वेदादी वाचा वानिलासे जे उपसाहिले तयाशे त्या मी करी परी मी आजी तुझा गुणे लाचा भलो अपराधो न गणे भलते करी परी अर्धधने नुठी कदा म्या गीता येणे नावे तुझे पसाया मृत सुहावे वाणो लाधलो ते दुने न थावे दैवलो देवे माझ्या सत्यवाताचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळाचे हे महा दिश पातली प्रभू पुण्ये पोशिली असाधारणे तिये तुझे गुणवानने देवणी मज उत्तीर्ण झाल्याजी जे जीवत्वाच्या आडवी आतुडलो होतो मरण गावी ते अवदासाची आगवी किडिली आजी ते गीता येणे नावे नावाने ये ते अविद्या जिनोनी दाटोगी ते कीर्ती तुझी आम्हा जोगी वानावया झाले पै निर्धना धरी वानिवसे महालक्ष्मी येऊनी बैसे तया ते निर्धनायसे मनो एकाही का अंधाकाराची आठाया दैवे सूर्य आलिया तो अंधारुनीचे जग या प्रकाशुन हे जया देवाची पाहता थोरी विश्व परमानो ही दशा न धरी तो भावाची सरोवरी नव्हेची काही तैसा मी गीता वाखाने हे पुष्पाची तुरंबणे परिसामर्थत्वा श्रयाने पिढिली दे म्हणून तुझे प्रसादे मी गीता पदे अगाधे निरोपीन जी विशदे देव म्हणे तरे अध्यायी 15वा श्रीकृष्ण तया पांडवा शास्त्र सिद्धार्थ आघवा उपानिला जे वृक्षरोचक परिभाषा केले उपाधिरूप अशेषा सदैवे दोषा अंगलिना आणि कुटस्थ जो अक्षरो दाविला पुरुष प्रकार तेने उपहिताही आकार चैतन्य केला पाठे उत्तम पुरुष शब्दाचे करुनिमेष दाविले चोख आत्मतत्व आत्माविषयी आतुरवट साधन जे अंगतट ज्ञान हे स्पष्ट तावळला म्हणून ये अध्याये निरुपज्ञ नुरेची काही आता गुरुशिष्यादी स्नेहलहाना एव हे विषयी किर जाणते बुजावले अपार परिममुक्षु इतर साकाक्ष झाले त्या मज पुरुषोत्तमा ज्ञाने भेटे जो सुवर्मा तो सर्वज्ञ तोची सीमा भक्तीची ऐसे हे त्रैलोक्यनायके बोलिले अध्यायात श्लोके तेथे ज्ञानाचे बहुतेके वानिले तोषे म्हणून प्रपंचाचा घोटू की जे देखताची देखतया दुष्टो आनंद साम्राज्य पाठो बाधीचे जीवा एवढी या लाठीपणाचा उपावो आन नाहीची म्हणे देव हा सम्यक ज्ञानाचा राहो उपया माझे ऐसे आत्मजिज्ञासोचे होते तीही तोषलेने चित्ते आदरे तया ज्ञानाते ओवाडिले जीवे आता आवडे जेत पडे तयाशी अवसरी पुढे पुढे रिगो लागे हे घडे प्रेम ऐसे म्हणून जिज्ञासूच्या पैकी ज्ञाने प्रतीते होय ना जवनिके तव योग क्षेम ज्ञानविकी स्फुरलीची के म्हणून तेची सम्यक ज्ञान कैसेने होय स्वाधीन झाली या बुद्धी यज्ञ घडेल केवी का उपजेचे जिनला हे जे उपजले हे आहाटा सुरे ते ज्ञानी विरुद्ध काय आहे हे जाणावे जे मग जाणतया जे विरो तयाशी वाट वाहती करू ज्ञानाहित तेचे विचारो सर्व भावे ऐसा ज्ञान जिज्ञासो
तुम्ही समस्ती भाव जो धरिला चित्ते, तो पूर्वावया लक्ष्मीपती बोलिजेल. ज्ञानाशे सुजन्म जोडे, आपले विश्रांतीही वरी वाढे. ते संपत्तीचे पवाडे सांगिजेल देवी, आणि ज्ञानाचे ने कामाकारे. जे रागद्वेषादी दे थारे, ते असुरियेही थोरे करील रूप. सहज इष्टानिष्ट करणे, दोघेचे या कौतुकीने. हे नवमाध्यायी उभारणी केली होती, ते साऊमा घेवावया वावो. तव ओढवला आन प्रस्ताव, तरी तया प्रसंगी आता देहो निरोपित असे. तया निरूपणेची नावे, अध्याय पद 16वे. लावणे पाहता जाणावे मागिलावरी, परी हे असो आता प्रस्तुते. ज्ञानाच्या हिताहिते, समर्थ संपत्ती याची दोन्ही. जे मोक्ष मार्गाची ओढावी, जे मोहरात्रीची धर्मदिवी. ते आधी तव दैवी संपत्ती का, जिथ एक एका ते पोखे. ऐसे बहुत पदार्थ एके, संपादती ते लोके. संपत्ती म्हणजे ते दैवी सुख संभवी, तीथ दैवगुणे एकोपजीवी. झाली म्हणून दैवी संपत्ती हे. श्री भगवान वाच. अभया सत्वं संशुद्धि, ज्ञानयोग व्यवस्थितिः. दानं दमश्च यज्ञेश, स्वाध्यायस्तय अजवम्. आता तयाची दैवगुण, माझी धुरेची बैसना. बैसे तया करणा अभय ऐसे, तरी न घालवणे महिपुरी. न घेपे बुडन याची शियारी, का रोगुण गणिये घरी. पंथाच्या तैसा कर्माच्या मोहरा, ओठो निदोनी अहंकारा. संसाराचा दुरारा सांडणे, अथवा ऐक्य भावाचे ने वैसे. जे मानवणे आत्मा ऐसे, नय वार्ता देशे दौडणे जे. आणि बिडवो ये मिठा ते, तव मिठचे पाणी आते. तेवी आपण झाले न देते, नाशे भय अगा भय येणे नावे. बोलिते तेही जाणावे, सम्यक ज्ञानाने आगवे धावणे हे. आता सत्वशुद्धी जे म्हणिजे, ते ऐसा चिन्नी जाणीजे. तरी जळे ना विजे, राखुंडी जैसे. का पडिवा वाढीना मग, अवसे तुटी सांडोनी मागे. माझी अतिसूक्ष्म अंगे, चंदू जैसा राहे. ना तरी ग्रीष्मी सांडेली, नाही विपाही मांडेली. माझी निजरूपे निवडली, गंगा जैशी. तैशी संकल्प विकल्पाची ओढी, सांडोनी रजतमाची कावडी. भोगिता निजधर्माची आवडी, बुद्धी उरे इंद्रिय वर्गी दाखवलिया. विरुद्ध अथवा भलिया, विस्मयो काही केलिया. नुठी चित्ती गावा गेलिया वल्लभो, पतिवृत्तीचा विरह क्षोभो. भलते सणे हाणे लावू, न मने जेवी तेवी. सत्स्वरूप रुचलेपणे, बुद्धी जे असे अनन्य होणे. ते सत्वशुद्धी म्हणे केशिहंता. आता आत्मलाभ विखे, ज्ञानयोगा माझी एके. जे आपुलिया ठाकी हावे भरे, तीत सगळी ये चित्तवृत्ती. त्याग करणे या रीती, निष्कामे पुन्हाहुती हुताशी जैशी. का सुकुलीने आपुले, आत्मजा सत्कुडीची दिदली. हे असो लक्ष्मी शिरावली, मुकुंदी जैशी. तैसे निवृत्ती कल्पपणे, जे योग ज्ञानीच या ऋतिक होणे. तो तिच्या गुण म्हणे कृष्णनाथो. आता देह वाच चित्ते, यथा संपन्ने वित्ते. वैरी झाली आहे आती ते, न वचने जे का. फुली फळी छाया, मुळी पत्री धनंजया. वाटेचा ना चुकी आलिया, वृक्षू जैसा. तैसे मौनेची धनवरी, विद्या मागे आल्यावसरी. शांताची मनोहारी उपयोगा जाणे,
तया नावे दान जे मोक्षनिधानाचे अंजन हे असो ऐक चिन्ह दमाचे दे तरी विषेंद्रिया मिळणी करुणी धापे वितुंडने जैसे तोडवणे खड्गपाणी पारकिया तैसा विषय जातीचा वारा वाजो निधीजे इंद्रियद्वारा ये बांधणी प्रत्याहारा हाती उपे आतुला चित्ताचे अंगवरे प्रवृत्ती पडे परबाहेरे आगे सुजीजे दाई दारी वैराग्याचे श्वासोश्वासा होणे बहु असे होते आचरे खरखुशे ओसंतिता रात्र दिवसे नारायणुक जया पै धमू ऐसा म्हणिपे तो हा जाना स्वरूपे यथा थुई सपेक्षे सांगो एक तरी ब्राह्मण करुणी धुरे स्त्रियातिक पैल मिळे माझारे अधिकारे आपुलाले जया जे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म ते येणे यथागम विधी यजिजे दैसा द्विज पटकर्म करी शुद्ध तया ते नमस्कारे की दोई सही सर्वभरी निपिजे यागो तैसे अधिकार पर्यालोचे हे यज्ञ करणे सर्वांचे परी विषफळाशे न घेवे माझे आणि मी करता ऐसा भाव निधीचे देहाचे निधारे जावो ना वेद निसी तरी ठावो होय जे स्वयं अर्जुना तव यज्ञ सर्वत्र जान साधनो कैवल्य मार्गेचा अवज्ञ सांगा ती हा आता चेंडुवे भूमी हानिजे हे नव्हे तो हाता आणिजे की शेती विखुरीजे परिपिकी लक्ष ना तरी ठेविले देखावया आदर खिजो दिया का शाखा फळे येवया सिंपीजे मुड हे बहु असो हरिसा आपण पे देखावया जैसा बुडत प्रति बहु असा उमटे जीवी प्रीती तैसा वेद प्रतिपादो जो विश्वरो तो दो आवल्या लागे गोचरो श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे तेचे द्विजाशीच ब्रह्मसूत्र 13 स्तोत्र का नाममंत्र आवर्तवणे पवित्र पावावया तत्व पार्थागा स्वाध्यायो बोलिजे तोहा म्हणे देव आता तप शब्दाभिप्राहो ऐक सांगो तरी दाणे सर्वस्व देणे वेचणे ते व्यर्थ करणे जैसे फडवणे स्वयं सुकणे इंद्रावणी जेवी नाना धुपाच्या अग्निप्रवेशो कनकी तुकाचा नाशो पितृपक्षो पोषिता हासो चंद्राचा जैसा तैसा स्वरूपाच्या पसारा लागे पानेंद्रिय शरीरा आटणी करणे जे वीरा तेची तप अथवा नारीसे तपाचे रूप जरी असे तरी जाण जेवी दुधी हसे सुदलीचा चो तैसे देहजीवाचिया मिळणी जो उदय जात सूर्य पाणी तो वियुगांत करणे जागविदो पाहता आत्मयाकडे बुद्धीचा पैसुसाकडे सनेंद्रिय स्वप्न बुडे जागणी जैसे तैसा आत्मा पर्यालोचो प्रवर्त जो साचो तपाचा हा निवर्चो धनुर्धरा आता बाळाच्या हिते अने दैशे नाना बुद्धी चैतन्य तैसे प्राणी मात्री सौजन्य अर्जवयते अहिंसा सत्यम क्रोधम त्यागः शांतिर् वैषुर्नम दया भूतिश्लोलुप्तो मार्दव्य हिरं चापलसं आणि जगाच्या सुखोदेशे शरीर वाचा मनाचे राहटणे ते अहिंसे रूप जाणं आता तिक होनी मवाड जैसे जातीचे मुकुड का तेजा परी शीतळ शशकाचे शके दाविताची रोगू पिटू आणि जिभे तरी नवे कडू ते उखद नाही नाही मा घडू उपमा कैसे तरी मऊपणे बुबुडे जगडताही परी नाडळे एरवी फोडी करोडे पाणी जैसे तैसे तोडावया संदेह तीख जैसे का लोह श्री
व तरी माधुर्य पायी घाली. एकूण ठाता कौतुके कानाते निगती मुखे, जे सचा रिवेचे निविके ब्रह्म हे वेदी किंबहुना प्रियपणे. कोणतेही झकवू येणे यथार्थ तरी खुपणे नाही कवन. एरवी गोरी खीर खाणा गुड परी सचाचा पाखाडी किड. अंगीचे करणे उघड परी जडवते साज कानी लागता मोहर. अर्थ विभांडी ज्वार ते वाचा नव्हे सुंदर लावची परी अहिती कोपोनी सोप. लालनी मऊ जैसे पुष्प ती मातेचे स्वरूप जैसे. जे का होय तैसे श्रवण सुख चतुर परिणामे जी साचार बोलणे जे आविष्कार ते सत्य येथे. आता घालता ही पाणी पाहणी न निघे आणि का माथिलिया लोणे काजीने दे. तुझ्या पाये श्री हरह्याही पुढे न करी. वसंती ही अंबरे न पोहती फुले. नाना रंभेचे निही रूपे शुकी नुठ देती खरपे. का वश्मी वहीन उदीपे ऋतही जेवी देवीची कुमारू क्रोधे भरे. तैशिया मंत्राची दीक्षाक्षरित्रिये निमित्तेची अपारे मिळाली या. पै धाताही पाया पडता नोठे गतायु पंडुसुता तैशी नोपजे उपजीविता क्रोधे मी गा. अक्रोधत्व ऐशे नाव तेही दशे जान ऐशे श्रीनिवासे. म्हणितले तया आता मृतिका त्यागे घटो तंतु त्यागे पटो. त्याही जय जेवी वटो बीज त्यागे का त्याजोनी भिंती मात्र. त्याचे जे आगवेचे चित्र घा निद्रा त्यागे विचित्र. स्वप्न जाळते नाना जळ त्यागे तरंग वर्ष त्यागे मेघ. त्याही जती जैसे भोग धन त्यागे तेवी. बुद्धिमती देही अहंता सोडून पाही सांडी जशी संसार जात. तया नाव त्यागो म्हणे तो यज्ञागो. हे मानवने सभोगो पार्थो असे. आता शांतीचे लिंग ते व्यक्त मज सांग. देव म्हणती चांग वधान दे तरी गिळवणे. ज्ञाते ज्ञाता ज्ञानही मागवते हरपे निरोते ते शांती पैगा. जैसा प्रळयाबूचा ओहाडू वडवणी विश्वाचा पवाडू. होया आपण पेनी वाढू आपणाचे मग उगम ओघू सिंह हा. नुरेची व्यवहार भेदो परी जलिताचा बोधो तो हे कवना. तैशी श्रेया देता मिठी ज्ञातृत्व ही पडे पोटी. मग उरे तोची किरटे शांतीचे रूप. आता कर्दर्थवित व्याधी बळा करणाची आधी आप करुण शोधे. सघोतो जैसा का चिखली रुतली गाये. धड भाकड ना पाय हे. जो तियेची आगलाने होये काला भुला. नाना उडतयाचे सग करणो न पुषे अत्यजो की ब्राह्मण. काढोने राखे प्राण हेची जाणे की महावनी पापिये श्री येली विषाये. ते नेसविल्या विणन पाहे शिष्टो जैसा तैसे अज्ञान प्रमाणाधिकी. का प्रवक्त नाही सदोषी निंदत्वाच्या सर्वविषयी. खिळिले जे तया अंगिक आपुले देऊन या भले. विसरन विजती सले सलती ती अगाप. पुढलाशी दोषू करून आपली दिठी चोखो. मग घाबे अवलोको तयावरी. जैसा पूजोनी देव पाहिजे विरुनी शेता जायचे. तोषोनी प्रसाद घ्यायचे अतिथीचा. तैसे आपले निगुणे पुढलांचे गुणे. हिडनिया पाणे तयाकडे वाचोने न विधीजे वर्मे. ना तुडविजे अक्रमे न बोलविजे नामे सदोषी ती. तरी कोणी एके उपाये पडिले ते उभे होये. तेची किजे परी घाये निरावे उर्मी. पै उत्तराची यासाठी नीच मानले किरटे. ते हे वाचून दिठी दोषून घेपे. अगा अपे शून्याचे लक्षण. अर्जुन हे पुढे जाण मोक्षमार्गाचे सुखासन. मुख्य हे गा आता दया ते ऐशे पूर्णचंद्रिका जैसे निवविता.
नकडसी साने थोर तैसे दुःखिताचे शिनने हिरता सकनवापणे उत्तमाधमानिने विवंचोगा पै जगी जीवनासारेखे वस्तू अंगभरी उपखे परी जाते जीवित राखे तृणाचेही तैसे पुढीला चेनी तापे कडवया लिया कुपे सर्वस्व ही दिले ही आपणपे नुनची माणे निम्या भरलिया विणे पाणी डडवणे नेने तेवी हाता दोषोणी जाणे सामोरे पै पायी काटा नेटटे तवा व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढीलांचेनी का पावे शीतळता लाहे की ते डोळ्याच्या लागी होये तैसे परसुखे जाहे सुखावतो किंबहुना तुषिता लागे पाणी आरा इले असे जगे तैसे दुःखिताचे शीलभागी जिने जयाचे तो पुरुष विरवाराया मूर्तिमंत जाना दया मी उदया तिचिया तया ऋणिया लाभे आता सूर्याशी जीवे अनसरलिया राणीवे परितेतून शिवे सौरभ्य जैसे का वसंताचिया वाहने आलिया वनश्रीच्या क्षिणी तीन करितूची घिणी निघाला जो हे असो महासिद्धीशी लक्ष्मीही आलिया पाशी परी महाविष्णू जैशी नगनीच ते तैसे ही काचे का स्वर्गीचे भोग पायिक झालिया इच्छेचे परी भोगावे येणारूचे म्हणा माझे बहुवे काय कौतुके जीवन हे विषयावली लाखे अलुप्त त्वदशा ठाऊकी जाणजे हे आता माशिया जैसे मोहळ जडचरा जेवी चळ का पक्षिया अंतराळ मोकळे हे नातळी बाळ कुंदेशे मातेचे स्नेह जैसे का वसंतीचा स्पर्श मऊ मळ्या निलो डोळिया याचे बेटे का पिपिया कुर्माचे देठे तैसे भूत मात्री रहाटी वाळते स्पर्श ते मर्दो मुखी घेता स्वाद घ्राणांचे सुगंध उघाडू अंगे तो आवडे ते दभात घेता विरुद्ध जरी न होता तरी उपमेयता कापुरगे परी महाभूते पोटी वाहे तेनेची परमाणु माझी सभा एक या विश्वानुसार होय गगन जैसे काय सांगो ऐसे जिने जे जगचेने जीवे प्राणे तया नाव म्हणे मार्दव्य मी आता पराजय राजा जैसे करदती जे लाजा कामानिया निस्तेजा निष्कृष्टास्तव नाना चांडाळा मंदिराशी अवचटे झालिया संन्याशी मग लाज होय जैशी उत्तमातया क्षत्रिया रणी पडवणी जाणे ते कोणे साहे लाजिरवाणे का वैदव्य पाचारणे महासती येते रूपसा उदयले कुष्ट संभाविता कुटीचे मोठ तया लाजा प्राणसंकट होय जैसे तैसे औटहातपणे जे शव होऊनी जिने उजोजो उपजो मरणे नावा नावा तिये गर्भभेद मुखे रक्तमूत्र रसे ओती व होऊनी असे ते लाजिरवाने हे बहु असो देहपणे नामरूपासे येणे नाही गा लाजिरवाणे तया हुणी ऐसी या अवकळा घे पेशराचा कंटाळा ते लाजपै निर्मळा निसर्गोड आता सूत्रतंतू तुटलिया चेष्टाची ठाके खाय खेळिया तैसा प्राणभये कर्मेंद्रिया खुंटे गती की मावळलिया दिनकरू सरे किरणांचा पसरू तैसा मनोजये प्रकारो ज्ञानेंद्रियाचा जेव मन पवन नियमे होती दही इंद्रिय अक्षमे ते आफात अचापल्य वर्मे येणे होय तेजा क्षमाधृती सोच्च मद्रोहो नातिर्मानिंता भवन्ति संहदन्तै विमन्धिजास्तस्य भारत आता विश्वप्राप्ती लागे प्रवर्ता ज्ञानमार्गे दिवसियाच्या अंगे उणीव नव्हे वखटे मरणायसे तेही आले अग्निप्रवेशे परिप्राणे श्वरावद्वेषे न गणितीची सती तैसे आत्मनाथाच्या आधी लावनिषय विपाती बाधी धाव आवडे
पानदी शून्याची न ठाके निषोधाड न पडे विधीचे भिड नुरे जेवी कुंड महासिद्धीचे ऐशे विश्वराकडे निज धाव आपसया सहज तया नाव तेज अध्यात्मिक दे आता सर्व ही सहातिया गरिमा गर्म नये तिची क्षमा दैशे देह वाहुनी रोमा वाहने नेणे आणि मातलिया इंद्रियाचे वेग का प्राचीचे खवडले रोग अथवा योग वियोग प्रियापण्याचे या अधिक विकयाची थोरो एके वेळी आलिया पुरो तरी अगस्त्य का होनी धीरो उहा ठाके आकाशी रोमाची रेखा उठले बहु आघडी का ते गिडी रे जुडका वारा जीवे तैसे अधिभूता अधिवा अध्यात्मादि उपद्रवा पातलिया पांडवा इडून निघाले ऐशे चित्तक्षोभाच्या अवसरे उचलवणी धैर्याचे सांगावे करे धृती म्हणी पेयवधारी ती तेगा आता निवडून या कनके भरिला हे पियुखे तया कलशाच्या सारिके स्वच्छोषे जे अंगे निष्कामाचारो जीवी विवेको साचारो तो सभाय घडला कारो शुचिरत्वाशी का पीडित पापताप पोखित दरीचे पाद अप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे का जगाचे आद्य पीडितो शेषे रावडे उडितो निघे जैसा भास्वतो प्रदक्षिणे तैसे बांधिले सोडिता बुडाली काढिता साकडी पिडिता आर्ताचिया केंबवना दिवसरात्री वडिलांचे सुगमनते अनित सारथी प्रवेशीचे वाचवणे आपुलिया काजा लागे प्राणीजा अचा हितभागी संकल्पाची आडवगे. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.